नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला शिळ्या चपात्यापासून काहीतरी करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 3 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. मिरच्या घेतल्यात कट करून, त्यानंतर टोमॅटो घेतला आहे 1 कट करून, त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. मिरच्या मी इथे लाल घेतल्यात. तुमच्याकडे जर हिरव्या मिरच्या असेल त्या टाकल्या तरीसुद्धा चालणार आहे. तर मी इथे 5 ते 6 चपात्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे पाहू शकता. खूप जास्त अशी पावडर केलेली नाही आहे. अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यायच्यात. मिक्सर बंद चालू अशा ह्याच्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायच्यात त्या मिक्सरला. तुम्हाला हवं असेल तुम्ही हाताने कुस्करल्या तरीसुद्धा चालतील. त्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल मी इथे 2 पळी तेल घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये जे शेंगदाणे आपण घेतले होते ना, ते शेंगदाणे छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आपल्याला तेलावरती. तुम्ही खरंच अशा पद्धतीने शिळ्या चपात्यांचा कधी नाश्ता केला नसेल ना, तर नक्की करून बघा. चपात्याही वाया जात नाही आणि काहीतरी पौष्टिकसुद्धा होतं आणि संपल्यासुद्धा जातात त्या चपात्या. तर हे बघा, आपले शेंगदाणे छान असे परतले गेलेले आहेत तेलावरती. आता एका वाटीमध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना, त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर हे बघा, आपण आता हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आता पुन्हा त्याच तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं आहे. मोहरी जिरं तुम्हाला जर टाकायचं नसेल तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर इथे जो लसूण आपण सोलून घेतला होता ना, तो मी असाच टाकला आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही ठेचून किंवा मग सुरीने कट करून टाकला तरीसुद्धा चालेल. आता हा मिनिटभर आपल्याला लसूण छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या ना, त्या टाकून घ्यायच्यात. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. तर मी इथे मिरच्या थोड्याशा जास्त घेतल्यात, कारण की हा चपातीचा नाश्ता आहे ना, तिखट झणझणीत असेल ना तरच खायला खूप छान लागतं. त्यानंतर मिरच्या परतल्या ना की आपल्याला जो आपण कट केलेला कांदा होता ना, तो टाकून घ्यायचा आहे. छान असा बारीक कट करायचा, म्हणजे लवकर परतला जातो. तर आता हा कांदा आपण छान असा परतून घेऊया. खरंच तुम्ही करून बघा, खूप म्हणजे खूप छान लागते आणि पौष्टिक रेसिपी आहे. तुमच्याकडं जर कोणी पाहुणे आले त्यावेळेस जरी पटकन नाश्त्याला तुम्हाला करायचं असेल ना, चपात्या शिल्लक आहेत तर खरंच तुम्ही करू शकता. आणि असं नाही आहे की शिळ्या चपात्यांचंच करू शकता. तुमच्याकडं ताज्या चपात्या असतील, तुम्हाला ताज्या चपात्यांचं करायचं असेल तरी केलं तरी सुद्धा चालेल. तर हे बघा, आपला कांदा आता परतत आलेला आहे. अजून परतला नाही आहे पूर्णपणे, अजून थोडासा परतून द्यायचा आहे आपल्याला कांदा छान परतला ना की कचकचसुद्धा लागत नाही कांदा असा. तर बघा, आपला कांदा आता परतलेला आहे. खूप जास्तही नाही आहे परतलेला, पण असा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे, कारण टोमॅटो परतत असताना सुद्धा नंतर आपला कांदा परततो, त्याच्यामुळे आधीच खूप जास्त परतायचं नाही आहे. तर आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे, नाहीतर मग कांदा टोमॅटो आपला करपला जाऊ शकतो. तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, पाहू शकता हे आपलं छान असं परतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, बाकीचं पुढचं साहित्य टाकायचं आहे. त्याच्यामध्ये हळद घेतली आहे मी थोडीशी हळद टाकायची. तुम्हाला जर हळद टाकायची नसेल तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल. आता हळद टाकल्याच्या नंतर हे छान असं मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर जो आपण चपातीचा काला जो करून घेतला होता ना, भुगा मिक्सरला फिरून, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आमच्या इकडे ह्याला शिळ्या चपातीचा काला बोलतात. तुमच्या इकडे काय म्हणतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मीठ टाकल्याच्या नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचे. मीठ आपल्याला बेतात टाकायचं आहे, कारण की आपण चपात्या ज्यावेळेस बनवतो त्यावेळेससुद्धा मीठ टाकतो आपण चपात्यांमध्ये. त्याच्यामुळे तुमच्या अंदाजाने मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलसुद्धा आपल्याला, तुम्हाला जर वाटलं तेल खूप कमी वाटतं आहे, खूप असंच कोरडं वाटतं आहे, तर तुम्ही वरून थोडंसं तेल टाकू शकता. नाही तर मग पाण्याचा शिपका मारला तरीसुद्धा चालणार आहे. तर हे तळलेले जे शेंगदाणे होते ना, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे छान असं 5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे. परतत असताना झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचे. पाहू शकता आत्ताच किती दिसायला छान दिसतंय की नाही. असंच बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक मॅगी मसाल्याची पुडी टाकायची. तर मी ही पूर्ण मॅगी मसाल्याची पुडी ह्याच्यामध्ये टाकते. मॅगी मसाला टाकला ना, एकदम भारी टेस्ट येते.
तुम्ही नक्की टाकून बघा जर तुम्ही कधी टाकला नसेल तर. खूप म्हणजे खूप भारी टेस्ट येते. असं वाटणारच नाही की आपण चपात्यांचा काला खातो आहे म्हणून. आणि हे मॅगी मसाला टाकल्याच्या नंतर ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि 5 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे जो काला आहे तो खाली लागणार नाही आणि कडक होणार नाही. नाहीतर मग तुम्ही खूप वेळ जर परतला ना असं हलवलं नाही ना तर मग खालच्या साईडने करपू शकतं आणि कडक होऊ शकतो तो काला. तर हे बघा असं मस्तपैकी झालेला आहे आपला चपातीचा काला. 5 मिनटं मी परतून घेतला होता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा बरं का. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर आता ह्याच्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर ही लास्ट टाकायची, आधी नाही टाकायची. म्हणजे कशी कोथिंबीरचा फ्लेवरसुद्धा छान येतो आणि जो कलर असतो तोसुद्धा टिकून राहतो कोथिंबीरीचा. तर आपण गॅस वगैरे बंद केलेला आहे आणि छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप असं जोरात हे करायचं नाही आहे, अशा हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.